पुसदच्या राजकीय जनजीवनावर खास करून बंजारा समाजावर मोठ्या प्रमाणात नाईक परिवाराचा प्रभाव आहे। पण नाईक परिवाराचा प्रवाह हा 3 मतप्रवाहात वाहून राहिलाय। यात विशेष करून पहिला प्रवाह विधानसभा आणि लोकसभेला राष्ट्रवादी पक्षाकडून गेला होता। थोडक्यात भाजप शिवसेना युतीच्या विरोधात होता। पण आता नवीन राजकीय समीकरण तयार होत आहे। 3 मतप्रवाह तयार झालेत। विरोधी मतदान भाजप आणि सेना युतीची इंद्रनील आणि निलय नाईकांना भेट होत आहे। त्याच विरोधात आता नवीन राजकीय उदय झाला, तो म्हणजे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक यांच्या रूपाने। याबाबत जाणून घेणार आहोत या स्टोरीतून। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा असल्याचं सांगत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना जाहीरपणे पाठिंबा दिला। त्याची सुरुवात त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील फेसबुक अकाउंटवरून जाहीरपणे संजय देशमुखांना समर्थन देत केलं। यात विशेष म्हणजे त्यांच्या धर्मपत्नी यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला होता। आपला नेता जाहीरपणे उघडपणे संजय देशमुखांना पाठिंबा देत असल्याचं पाहून ययाती नाईक यांच्या चाहत्या वर्गानं मित्रमंडळांनी दिलखुलास आणि मोठ्या प्रमाणात देशमुखांना सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थन दिलंय। प्रत्यक्षपणे संजय देशमुख यांच्या प्रचार सभेत आणि यवतमाळ इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नामांकन अर्ज भरताना त्यांची हजेरी सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती। या प्रचार सभेमध्ये आदित्य ठाकरे, रोहित पवार यांच्यासह मोठे नेते उपस्थित होते। त्यांच्याही भेटी घेतल्या। एवढंच नव्हे तर हजारोच्या संख्येनं जमलेल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघातील चाहत्या कार्यकर्त्यांनी ययाती नाईक यांच्या ठाम, बिनधास्त आणि निडर भूमिकेचं कौतुक करून आम्ही तुमच्या सोबत आहोत असं स्पष्ट बोलून दाखवलं। या भेटीचा संदेश मतदारसंघात गेला असल्यानं याचा निश्चितच फायदा संजय देशमुख यांना होणार। एवढंच नव्हे तर ययाती नाईक यांनी आपल्या मित्रमंडळांना सोबत घेत मतदारसंघ पिंजून काढण्याच्या कामालाही प्रारंभ करून अनेक गावात भेटी सुद्धा दिल्या। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यांच्या प्रचाराची गती कासव गतीचे असं चित्र या परिसरात दिसत आहे। स्थानिक आमदार इंद्रनील नाईक, आमदार निलय नाईक हे ययाती नाईक यांच्या बंजार हिताच्या आणि बाहेरून आयात केलेल्या उमेदवाराविरुद्ध असलेल्या भूमिकेला गुप्त समर्थनात उत्तेजन देत असल्याच्या भूमिकेबद्दल बंजारा समाजात बोललं जात आहे आणि या भूमिकेमुळे त्यांच्यात आनंदही व्यक्त होत आहे। संजय देशमुख यांच्या पुसद प्रचार सभेत ययाती नाईक यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली। बंजारा बोली भाषेत त्यांनी समाज बांधवांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करून सांगितलं की माजी मंत्री मनोहर नाईक यांचं नाव न घेता म्हणाले, जर आपल्या समाजाचे वरिष्ठ नेत्यांचा फोन किंवा इतर दबावात्मक आदेश आले तर न जुमानता तुम्ही बिनधास्तपणे त्यांची समजूत घालून होकार देऊन मतदान मात्र संजय देशमुख यांनाच करा। તમારા ભાઈ સમજણમાં આટલો ઊભો છું, તમને એક વિનંતી કરું છું કે કોઈ બી તમાર મોટો મનક્યા જર સમાજેરો ફોન કરતો હોય તો હાવે ભાવ કરેલો ભવિષ્ય ઘડ્યા ઘડાય તો માનनीय संजय देशमुख साहेबांना આપણે मतदान करेल। आणि भविष्यात खासदार निधीद्वारे लोकविकासात्मक कार्याला निधी कमी पडू देणार नाही, तुमच्या विकासाची जबाबदारी माझी असेल असं जबाबदार वक्तव्य नाईक यांनी केलं। या प्रभावी भाषणामुळे संपूर्ण कार्यकर्ता पदाधिकारी प्रभावित झाले। याचा परिणाम येत्या निवडणुकीवर निश्चितपणे होणार आणि संजय देशमुख यांना मताधिकाच्या विजयामध्ये ययाती नाईक यांचा सिंहाचा वाटा ठरणार।